शेतकरी मित्रांनो, एक कमेंट आली आहे की तुमच्या मिरचीचे पानं एवढे पसर कसं काय आहेत. तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. सांडोळचा शेतकरी या आपल्या फेसबुक चॅनल आणि यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलो आणि तुम्हाला दिसत असेल की शेंड्याचं पानसुद्धा किती पसर आहे. म्हणजे शेंड्याचं पान, कवळं पानसुद्धा ते काही जणाचे वाकडे तिकडे व्हायला लागल्यात. त्याचं कारण हे आहे की जे रसशोषक किडीचा प्रादुर्भाव, त्याच्यामध्ये आपण विशेष म्हणजे पांढरी माशी आणि थ्रिप्स हे जे असते तर ते वरच्या कवळ्या पानावर सारखं पानाला चावत असते. पांढरी माशी असो, मावा असो, तुडतुडा असो, थ्रिप्स असो. तर हे आपल्या कोवळ्या पानावर, विशेष करून कवळ्या पानावर ते रस शोषून घेतात आणि तिथं चावून त्या ठिकाणी तिथला रस शोषून घेतले की तिथं ते शेंड्याचं पान वाकडं तिकडं होत असते. पण बऱ्याच शेतकरी मित्रांचा एक प्रश्न उलाला आहे की रस शोषक किडीच्या फवारण्या घेऊन सुद्धा आमच्या तर मिरची प्लॉटवर कुठेही थ्रिप्स दिसत नाही, पांढरी माशी दिसत नाही, तरी पण आमचं पान हे तेवढं फ्रेश दिसत नाही. जसं की तुमच्या मिरची प्लॉटचं पान दिसते तशा पद्धतीनं आमचं प्लॉट दिसत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे फवारण्या करत असतो ते थ्रिप्स असो, पांढरी माशी असो, ह्याच्या जे आपण फवारण्या घेत असतो तर त्याच्यामध्ये विशेष करून सिलिकॉनचा वापर करा, हे मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. तर सिलिकॉनचा वापर करत असताना त्या सिलिकॉनमध्ये आपल्याला मोनोसिलिसिक ॲसिड नावाचा जे घटक येते किंवा त्याला आर्थोसिलिसिक ॲसिड असे दोन नाव आहेत. तर हा घटक त्याच्यामध्ये असायला पाहिजेत सिलिकॉनमध्ये, तर ते फवारणीमध्ये घ्या. हे जे आहे मोनोसिलिसिक ॲसिड आणि आर्थोसिलिसिक ॲसिड, तर हे जे आपण सिलिकॉन फवारणी केलो तर ते डायरेक्ट पानं शोषून घेतात आणि डायरेक्ट पानं शोषून घेऊन ते आपल्या कोवळ्यावरच्या पानावर पडल्यानंतर ते पानाची जाडी वाढवण्याचं काम करतात, पानाची साईज म्हणजे पसर होण्याचं काम करतात. तर हे सिलिकॉनचं काम आहे. आणि आपल्या पानाची जाडी वाढली तर ते रस शोषक कीड तेवढं जर जास्त प्रमाणामध्ये चावा घेतलं तर तेवढं जे कवळं पान लवकर वाकडं तिकडं होते, तसं डबर खालच्या आपल्या मिरचीचे पानं होतात का बघा, वाकडे तिकडे होत नाहीत. त्याच्यामुळं विशेष ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचे की आम्ही वांगे पिकाला तेवढा सिलिकॉनचा वापर फवारणीमधून करत नाही, पण मिरची पिकाला आम्ही सिलिकॉनचा वापर फवारणीमध्ये जरूर करतो. तुम्ही सुद्धा शक्य असेल तर प्रत्येक फवारणीमध्ये घ्या किंवा एकाड फवारणीमध्ये सुद्धा तुम्ही सिलिकॉनचा वापर करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण हेच माहिती देणार आहोत की निव्वळ थ्रिप्सच्या किंवा पांढऱ्या माशी ह्याच्या फवारण्या, रसशोषक किडीच्या फवारण्या घेऊन आपल्या शेंड्याचं पान हे सरळ होत नसते. तर त्याच्यामध्ये सुद्धा फवारणीमधून सिलिकॉनचा वापर करणे गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे त्या सिलिकॉनमध्ये सिलिसिक ॲसिड किंवा आर्थोसिलिसिक ॲसिड हे घटक असणं गरजेचं आहे. ते डायरेक्ट पानं शोषून घेतात आणि त्याचे रिझल्ट आपल्याला 24 तासामध्ये दिसतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.